जमत नाही यार एवढं ब्लॉग काढायचा. म्हटलं त्याला आज टाईम बी कंटेंट बी सगळं आहे, ब्लॉग काढून घेऊ. आणि थोडा दिवसांनी बघ जेव्हा पाऊस पडेल ना इथं उभं राहायला जागा नाही राहणार. एवढं एक गुंडी तर मी तिथं पोचून आलो भाऊ. एकच गुंडीमध्ये माझी पुरी हालत खराब होती. फिलहाल अजून एवढे बाकी आहेत तिकडे पोचवायचे. पप्पा ते गेले मग काढायला, त्याला आपण बी तिथं फालतूमध्ये शिवाय वेळ जातील. तुम्ही तो तर मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनोकडी ब्लॉगमध्ये. तर बाई आजची ब्लॉगची सुरुवात होते मागे तर बघूनच घेतलं असेल तुम्ही शेतापासूनच. आणि मक्की फायनली सगळे निघून गेलेले आहेत. इथले थोडे फारच बाकी म्हणजे निघूनच गेले आहेत, फक्त थोडे फार तर झाडाला लटकलेत तेवढेच बाकी आहेत. आणि एवढे काही निघाले तिथे. आणि मक्कीला अजून मशीनमध्ये आम्हाला काढायला लागतील. म्हटलं चला आता पाऊसचं वातावरण बी सध्या होऊन गेलेलं इकडे आता. आणि त्या दिवशी आपण तिकडसाठी मक्की पडलेले आहेत तिकडे काढलेले ते इकडे ठेवायचे आहेत. म्हणजे पुरा एक ग्रुप म्हणजे एक गंजा सगळे गंजा त्याची ठिकाणी ठेवून देऊ आहे त्याच्यामध्ये शब्द. एवढे मक्की तर निघालेत भाऊ. फिलहाल संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. 7 वाजेपर्यंत काम करून मग घरी निघू. पण मक्की बघून थोडं ठीक वाटतं की आलेलेत भाऊ मक्की आलेलेत. चला फिलहाल एक काम बिम करू. खूपच लेट ब्लॉग केला, 2 दिवसानंतर चालू केला. गॅप पडला आपला 2 दिवस वापस, कारण की जमत नाही यार एवढं ब्लॉग काढायचा. म्हटलं त्याला आज टाईम बी कंटेंट बी सगळं आहे, ब्लॉग काढून घेऊ. आणि थोडा दिवसांनी बघ जेव्हा पाऊस पडेल ना इथं उभं राहायला जागा नाही राहणार. एवढं डेंजर गवत होऊन जाते ते, एकदम ओव्हरलेट गवत. एवढं गवत तुम्ही कुठे बघितलं नसेल, एवढं गवत होऊन जातं. आणि वरती बी आपलं कपाशी लावायचे ट्रॅक्टरचं काम चालू आहे. तिकडं म्हणजे तुम्हाला काय दाखवलं नाही मी आजपर्यंत तिकडे जास्त एवढं, पण तिकडे कपाशी लावली जाते आपले मक्की. चला फिलहाल तिकडचे मक्की इथे आणू, मग टोटल दाखवेल मी तुम्हाला कसं राहील. पप्पा ते गेले मक्की काढायला, चला आपण बी तिथं फालतूमध्ये शिवाय वेळ घडून जातील. तुम्ही तर उन्हाळ्यामध्ये बघितला असेल हा रस्ता कसा आहे. आणि आता फुल गवत चावून गेलेला आहे. मला वेळेस आत दिसून गेल्या रस्त्यावर खूप वेळेस. आता नको दिसायला पाहिलं बा, कारण की आता गवत बी जास्त आलं दिसणार नाही बहुतेक एवढा. चला 1-1.5 टाईम राहिलेला आपल्याकडे. आणि मक्की पुरे सुकून गेले फायनली फुल. आपल्याला पहिले बी काढता आलं 1 महिन्यापूर्वी, पण मग तेव्हा हिरवं ते हिरवायला काय एवढ्या भावाने भेटत, यांना भेटून येईल. चलो कोणती बिंटीला येते बरते उसमे. एक गुंडी तर मी तिथं पोचून आलो भाऊ. एकच गुंडीमध्ये माझी पुरी हालत खराब होती. फिलहाल अजून एवढे बाकी आहेत तिकडे पोचवायचे. इथले ते मग तिकडे पोचायचे. एकच गुंडीमध्ये सगळा हाल बेहाल. आता बघू किती टाईम लागतो, किती दिवस लागतं. 2-1 दिवसात आवरून घ्यायला पाहिजे. बघू आता. चला तो आता 6-3 झाले फायनली. पण काही चेंजेस नाही वाटत असेल तुम्हाला, तेवढं वाटत असेल. आमच्या पुरं चेंजेस होऊन गेलेलं आहे भाई, पुरं भयानक. स्वतः होऊन गेलेलं आहे डायरेक्ट. अजून 40-1 मिनटं मग मोडून घेऊ घरी आता करायचे. तर हो फायनली 7 वाजून गेलेले आहेत. पण उजाड तर लई अजून, म्हणजे बरं अजून थोडंसं तिकडचं जायचं बी दाखवेल मी. एवढा काय झालेला आता आपलं अजून अर्धा नाही तर 1 तास तरी बहुतेक. हालत पण खराब होऊन गेलेली आहे पुरी खराब. चला जाऊ आणू. ही आता माझी कमीत कमी 5वी 6वी गोंटी भाऊ. 7वीच होऊन गेलेले फायनली. आता 3-4 गोंट्या तुम जाईल एवढं काय झालेलं आहे मग. आणि इकडच्या लाईनच्या 2-3 शेवटच्या बाकी आहेत, तोडायच्याच बाकी आहेत. ते तसं तोडून नंतर मग इथं आपलं आणलं जाईल. फिलहाल आता मस्त घरी येऊ फ्रेश होऊ, मग भेटू डायरेक्ट. आणि कोटा पडत असेल तर बघून घ्या, चंद्र बी येऊन लागलेला आहे. चलो भाई निकलते अभी बहुत. Make him spicy, Papa.